इराण अमेरिकेच्या युद्धामुळं ही तर गोष्ट क्लिअर झालेली आहे की धर्म हा त्याच्यामध्ये एक नाही, कोणताही धर्म घ्या. आता इराणला विरोध करणारे मुस्लिम राष्ट्र पूर्णपणे, आता पॅलेस्टाईन आणि इस्रायल वाद विसरून हे सर्व आम्ही सुन्नी आहोत आणि तुम्ही शिया आहोत, म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत किंवा तुम्ही आमच्यापेक्षा शूद्र आहोत, अशी ही एक लढाई चालू आहे. म्हणजे आम्हाला दुसरा धर्म चालतो पण आमच्यातलाच शिया चालत नाही. तसंच हिंदूमध्ये भरपूर जाती आहेत, पंथ आहेत, कुळ आहेत, वंश आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही कोणत्या तरी, आमचा बेस, आमचं कुल कोणतं तरी आहे, तुमचं कुल कोणतं तरी आहे. महात्मा गांधींनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी होताना सुद्धा त्यावेळेस जिनांना बोललं होतं की धर्माच्या आधारावर फाळणी करू नका, कारण धर्माच्या आधारावर राष्ट्र हा सस्टेनेबल राहूच शकत नाही. हे गांधीचं वाक्य होतं आणि बऱ्याच लोकांनी. त्याचं कारण काय सांगू का? हे धर्माचे धर्मगुरू बदलतात. तुमचा मसीहा बदलला की त्याचं काहीतरी विंग तयार होती वेगळी. म्हणजे ह्या राष्ट्रानं, भारतामध्ये किती धर्मगुरू होऊन गेले. बुद्ध झाले, शंकराचार्य झाले, प्रत्येकाने वेगवेगळे एक आधार दिलेले आहेत जीवनाचे. आता त्याच्या आधारावर जर राष्ट्राची फाळणी होऊ लागल्या तर ते राष्ट्र राहणार नाही. कारण राष्ट्रासाठी काय लागतं की लोकसंख्या लागते, जॉग्राफिकल एरिया लागतो आणि एक सिस्टम लागतं. आता ते सिस्टमचा प्रॉब्लेम आहे की प्रत्येक धर्मगुरूचा जर सिस्टम वेगळा असेल तर ठीक आहे, आम्ही नमस्कार आता मूर्तीला करतो, उद्यापासून आम्ही करणार नाहीत. उद्यापासून आम्ही फोटोला करू नमस्कार, मूर्ती आम्ही नाही आता फोटो लावणार. परवा दिवशी कोणता तरी गुरु येऊन म्हणणार की फोटो मूर्ती काढा, काहीच नाही, झाडाला पूजा. पुन्हा कोणतरी म्हणणार की तसं नाही, काहीतरी मंत्र देणार. कारण धर्मगुरूचे मंत्र हे आता आपल्यात पण आहेत. गण गण गणात बोते, हरे कृष्णा, काही जण म्हणतात सलाम वालेकुम, कुणी म्हणतात आदाब, कुणी म्हणतात शरणात, असे अनेक. म्हणजे रामरामाचे कुणी म्हणतं जय भीम, कुणी म्हणतं जय भगवान, जय जय निरंकार बाबा, म्हणजे असे स्लोगन देतात. त्याच्यामुळं काय माहितीये का की गांधींनी जिनांना सांगितलं होतं की धर्माच्या आधारावर राष्ट्र तयार करू नका. जिना बोलले की नाही, धर्माच्या आधारावर आम्ही पाकिस्तान वेगळं. नंतर काय झालं की परत त्या मुस्लिम धर्मामध्ये बंगाली मुसलमान मुजाहिर म्हणून, मुजाहिर मुसलमान आहेत आणि तुमचा पंतप्रधान होऊ शकत नाही म्हणून त्या मुजीबुर रहमानला जेलमध्ये वगैरे टाकले. पुन्हा त्यांची फाळणी झाली, बांगलादेश वेगळा झाला पाकिस्तानपासून. मग कसं काय म्हणता की धर्माच्या आधारावर सगळ्या गोष्टी होतात? होत नाहीत. धर्माचा अर्थच मुळात काय, जो धारण करतो तो, जे समस्त सृष्टीला धारण करणारा जो एक बेस आहे तो धर्म. पूर्वीच्या काळात ज्यावेळेस ही व्यवस्था नव्हती त्यावेळेस धर्म काम करायचा ह्याच्या जागी. परंतु आताचे धर्म कसे आहेत की धर्मांतरण. ठीक आहे, मला हा धर्म नको आहे, उद्या मी तो धर्म स्वीकारला, परवा दिवशी तो धर्म स्वीकारला, बंधन नाही ना. मग मी माझ्याच धर्मामध्ये मग मी वेगळा कसा, एक वेगळाच पंथ निर्माण करणार. म्हणजे हिंदू मध्ये बरेच असे पंथ निर्माण झालेत. शैव आहे, वैष्णव आहे, हे तर बेसिक आहेत. परंतु शैव वैष्णवच्या नंतर भरपूर पंथ तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आम्ही हिंदू नाहीच, आम्ही वेगळा धर्म आहे असे म्हणणारे पण लोक तयार झालेले आहेत. आणि हे तयार होत राहणार आहेत. त्याच्या आधारावर तुम्ही राष्ट्राची फाळणी करणार का? नाही, शक्य नाही. तर एक लक्षात ठेवा की धर्म हा देश टिकवू शकत नाही. त्याला एक सिस्टमच लागतं, संविधान लागतं, त्याची एक संहिता लागते. संविधान म्हणजे काय? एक संहिता, सेट्स ऑफ रूल, एक कायद्याचे नियमबद्ध केलेली संहिता. त्याच्या आधारावर राष्ट्र चाललं पाहिजे.